साताऱ्याहून छत्रपतींचा खलिता आलाय. राक्षस भुवनच्या लढाईच्या विजयामुळे छत्रपतींना संतोष झालाय आणि त्यामुळे अजिंक्य तारावर छत्रपतींनी तोफांची सरबत्ती करवली. शास्त्री बुवा, आजच्या या प्रसंगी आमच्या स्वामींच्या आशीर्वादाला हे आमचं भाग्य. आमच्या विजयाच्या प्रसंगी तोफांची सरबत्ती करून आमचं कौतुक करणारे आमचे स्वामी आहेत आणि आम्हीही कोणाचे तरी सेवक आहोत याची जाणीव तीव्रपणे होते आहे. आमचं पोरकेपण संपल्यासारखं वाटतं आहे. सूर्याचे सुटले ग्रहण ते जहोदुणे, सूर्याचे सुटले ग्रहण ते जहोदुणे, माधवाची कीर्ती वर्णाया शाहिराचे बोलही उडे. बापू, ही पेशव्यांची मसनद आहे याचा विसर पडू देऊ नका. तिचा अपमान कोणी करू धसेल तर तिथे वयाचा, मानाचा, अधिकाराचा मुलाहिजा आम्हाला ठेवता येणार नाही. दिनकर महादेव, आजवर चालत आलेली ही जवारखान्याची शिस्त अशीच पुढे चालू ठेवा. आज आम्ही आपल्याला ओवाळलं, पण त्याचबरोबर एक महत्वाचा इशाराही देऊन ठेवतो. कुणाच्याही बाह्य रूपाला कधीही भूलू नका. ऐकलत का तात्या? श्रीमंत पेशवे म्हणे अजून लहान आहे, अगदी कुकुल बाळ. हो नाही, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की श्रीमंतांनी मुलाचे पाय पाळण्यातच बघावे. मतलब काही नाही, पण आज बापूंच्यावर धरलेली धार उद्या आपल्यावर उलटू नये म्हणजे मिळवली काय. होता चहू दिशा घनघोर दाट अंधार विश्व घेणारा, होता चहू दिशा घनघोर दाट अंधार विश्व घेणारा, त्या याचा ज्यान आधार तोच अंगार ठरला जाणारा. हटला नाही पडी तिळ भरी, हटला नाही पडी तिळ भरी, उसळला तरी नव्या जोमान, हरपल श्रेय खेचून आणलं त्यानं कोवळ्या हातानं. ऐगणी वरी तापुनी दाह सोसुनी उजळले सोने, माधवाची कीर्ती वर्णाया शाहिराचे बोलही उणे. सांगा ना तुम्ही चिंतामणीजवळ काय मागितलं ते सांगा. सांगू? मी एवढंच मागितलं, इकडच्या मनात जे जे असेल ते सारं काही त्यांना मिळू दे. त्यांची सारी दुःख माझ्या वाट्याला येऊ देत, त्यांचे सारे मनोरथ पूर्ण होऊ देत. रमा, क्षमा करा श्रीमंत. ज्या शनिवार वाड्यात अटकेपार जाण्याच्या बसलती झाल्या, जिथं भाऊसाहेबांनी अब्दालीच्या रक्ताचा विडा उचलला, जिथं विजयाच्या नौबती झडल्या, त्याच वाड्यात आज रात्रंदिवस होम हवनाचे थूर उठतायत. लढाईत कामी आलेल्यांची मोजदात व्हायची, तिथं जपानच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. क्षमा असावी श्रीमंत, पण थांबू नका शास्त्री बुवा. आपलं बोलणं कठोर आणि कटू असलं तरी ते सत्य आहे. आम्हाला ते ऐकलंच पाहिजे. जीवाची लाही लाही करून घेतली, पण आमची गोष्ट धन्य केली रावसाहेब.
वर्षभराची ससे हुलपट सोसून आजचा दिवस दाखवला. वडिलांचं नाव राखलं, पूर्वजांच्या पुण्याईची लाज राखली. आई साहेब, आपल्या आशीर्वादांचं बळ आमच्या पाठीमागे पहाडासारखं उभं होतं. पण संकटही पर्वता एवढी होती माधवा. प्रत्यक्ष सख्या काकांनी दगा फटका करून शरणागती पत्करायला लावली. पाठीराख्यांच्या घरादाराची राख रांगोळी आरंभली. दौलतीच्या दावेदाराशी समझोता करून आपतांची पायमल्ली केली. पण तू डगमगला नाही. आल्या प्रसंगाला आणि मानहानीला चिवटपणानं तोंड दिलंस. मोठी शिकस्त करून निजामाला एकटा केलास आणि पुण्याची होळी करणाऱ्या त्याच्या सैन्याला असे खडे चाललेस की पुन्हा म्हणून पुण्याकडे वाकड्या नजरेनं बघायची त्याला हिंमत देखील होणार नाही. आई साहेब, थांब माधवा. आम्ही श्रीमंत पेशव्यांच्या मातोश्री बोलत नाही होत, तर एका पराक्रमी पुत्राची, माधवाची आई बोलते. आणि आपल्याच मुलाच्या पराक्रमाची यशोगाथा सांगताना तिचा ऊर कसा आनंदानं भरून निघतोय. आणि हे सांगायलाही अभिमान वाटतोय की ज्या काकांनी वयाची आणि नात्याची पत्रास न बाळगता आपल्याच पुतण्याची पाळंमुळं खणून काढायचा प्रयत्न केला, त्याच काकांना राक्षस भुवनच्या लढाईत स्वतःच्या प्राणांची बाजी लावून त्यानं सोडवून आणलं. तिच्या माधवानं, तिच्याच मुलानं. पण आई साहेब, किती मिनत्या केल्या तरी काका पुण्याला यायला राजी झाले नाही. परस्पर निघून गेले आनंदवल्लीला. तर स्वतःच्या घराविरुद्ध शत्रूशी मैत्री, प्रत्यक्ष पुतण्याशी दगा फटका, आमच्यावरचे गारद्यांचे पहारे, इमानी सरदारांची होरपळ आणि राक्षस भुवनच्या लढाईत अविचारामुळे स्वतःच्या जीवावर दिसलेलं ते शौर्य, पराक्रमाचे मोठे डोंगरच रचले होते ना आपल्या काकांनी. त्यांच्या त्या तसल्या पराक्रमाला आपलं आजचं हे नेत्रदीपक यश आणि त्याचं झालेलं स्वागत कसं बघवलं असतं रावसाहेब? ते कसे येणार पुण्याला? पण आई साहेब, काही झालं तरी काका आपलेच आहेत. हो आहेत तर. माधवा, काकांविषयीची तुमची ही आत्मघातकी आत्मीयता आम्हाला आणखी काय काय बघायला लावणार आहे ते एकट्या गजाननाला ठाऊक. आई साहेब, जाऊ दे. आजच्या आनंदाच्या क्षणी चर्चा करायचा हा विषय नाही. तू सुखरूप परत आलास, आम्हाला सगळं भरून पावलं. गेले वर्षभर याच एका क्षणाकडे डोळे लावून बसलो होतो आम्ही. आम्हा बायकांची तळमळ तुला समजणार नाही बाबा. तुझ्या रमेला विचार, गेले वर्षभर 33 कोटी देवांना प्रत्येकी 2दा तरी नवस बोलून झाले असतील तिचे. ईश, काहीतरी. आता मात्र कसोडीची वेळ आली आई साहेब. आम्हाला तर वाटतं सर्व राज्य कारभार नारायणाच्या हाती सुपूर्द करावा आणि उर्वरित आयुष्य नवस फेडण्यातच घालवावं. आम्ही जातोच कशा? थांब रमे, आता जाऊन कसं चालेल? माधवा, आता काही काळ विश्रांती घे, नीट औषध पाणी करून घ्या. या रमेला घेऊ दे हो तुझी काळजी. तिचं जरा ऐकत जा रे बाबा. फार शहाणी आहे आमची पेशवीणबाई. चला, आई साहेबांनी प्रमाणपत्र दिलं म्हणजे आम्ही अधिक काही बोलायची सोय नाही. फक्त आज्ञाप्रमाणम. असं काय बोलायचं ते? सासूबाई एक काहीतरी बोलतात आणि आपणही. आम्ही अशा कोण मोठ्या लागून गेलो? सासूबाई आपली काळजी घ्यायला समर्थ आहेत म्हणून. नाही पोरी, आमचं आता दुसरं बाळपण आलं. गजाननापाशी हेच मागितलं होतं, मुलाला इतकं मोठं कर की आईचं दुसरं बाळपण लवकर येऊ दे. पाहिलंस का रमे, माधव वर्षभरानंच परतलाय, पण केवढा मोठा हो. अशी माणसं फार थोड्या काळात खूप मोठी होतात पोरी. बरे आई साहेब, असं काही बोलू नका. आम्हाला खरं संकोच वाटतो. तसं नव्हे माधवा, आईच्या आयुष्याचं सार्थक व्हावं असेच हे क्षण असतात. मला तर तू लहान माधवच आहेस. शनिवारवाड्याच्या महालातून, दालनातून, चौकातून आपल्या
आपल्या इवल्याशा पावलांनी दुडू धावणारा माधव माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याही हाती घास भरवून न घेणारा माधव. सासूबाई, होय रमे, तुमचे हे बादक बा मुलाहिजा होशियार श्रीमंत माधवराव पेशवे खुरखुरत्या भाताचा घास फक्त माझ्या हातून भरवून घ्यायचे, फक्त माझ्या. माधवा, लहानपणी मुलाला घास भरवण्यात आणि म्हातारपणी त्याच्या हातून घास भरवून घेण्यातच आईपणाची कृतार्थता असते बाबा. मला दुसऱ्या बाळपणात घास भरवशील. चला माधवा, तुमच्या पुढं मोठा कामाचा व्याप वाढवून ठेवला. नारायणाच्या हातानं पर्वतीवर महापूजा घातली. प्रसादाला नाही, जसं जमेल तसं करा. का थकलात ते? आज अगदी गप्प गप्प. काय बोलू? सासूबाईंचं हे रूप कधी पाहिलंच नव्हतं. आज पाहिलं आणि जाणवलं त्यांच्या प्रेमाची केवढी मोठी पुण्याई आपल्या मागे उभी आहे. ते खरंच आहे रमा. या संग्रामाच्या आयुष्यात आम्हाला बळ येतं. कोणत्याही गफलतीच्या क्षणी मन थंड ठेवून निर्णय घेण्याची शक्ती प्राप्त होते ते मातोश्रींच्या वात्सल्यपूर्ण आठवणींनी आणि नंदा दीपासारख्या तेवणाऱ्या तुमच्या सात्विक प्रेमाच्या जाणीवेने. चला, कुणाला खरंच वाटेल इथे समोर असलं की ही साखर पेरणी आणि पाठ फिरली की पुण्यात कोण आहे आपलं? नाही रमा, आम्ही बोलतो हे सत्य आहे. हे सिद्ध करण्याची संधी आम्हाला परमेश्वरानं द्यावी एवढंच मागणं आहे. चुकलं माझं. सहज बोलले तर एवढं म्हणायला लागलं. नाही नाही, आता कोणाला भेटता येणार नाही. नाही, अजिबात भेटता येणार नाही. नाही जमायचं आता. कोण आहे तिकडे? थांबा. आज्ञा सरकार. गडबड काय आहे? कोण आहे दरवाजावर? एक म्हातारी आहे जी आपली भेट पाहिजे म्हणती. म्हातारी? येऊ दे त्यांना आत. बघितलं, एवढी गरज असल्याशिवाय काय या दरवाजासमोर उभं राहण्याचं कोणी धाडस करील? ही लोक यांना काय काय सांगून परत पाठवतात परमेश्वर जाणे. सरकार, कोण आपण? काय हवंय आपल्याला? या बुधवारातल्या निंबाळकरांच्या जीवबाई. म्हणजे लहानपणी आमच्या बरोबर वाड्यावर. होय होय, जीव माझा देव राहायला नाही आता. कामी आला पानपदा. बसा ना आपण. बसा बसा. नका नका. काय मदत करू आपल्याला? कुठे आहेस बाबा तू? डोळ्यानं दिसणं झालंय बघ. आई, मी आपल्या समोरच आहे. बोला, काय मागणं आहे आपलं? मागणं? मागायचं नाही बाबा काही, द्यायचं हाय. द्यायचं आहे? होय, थोरल्या सरकारांच्या दरबारी मालक होत. 3 तरणी पोरं होती. समधी लढाईत कामी आली. द्याचं ते समद देऊन झालं. आता हे एवढं ओझं राहिलंय. तेवढं घे आणि मोकळी कर मला म्हातारीला. हे काय आई?
आमच्या देवाऱ्यातला देव आहे. त्यांनी उत्तरेकडे गेलता तेव्हा तुझ्या आज्यानं दिला होता. नाहीतर आमच्या देवाऱ्यात टाका संग ह्यो कसा काय बसला. धनी देवाखाली तिने पोरं बी लढाईत मारली गेली. वाड्याच्या आसऱ्यानं दिस काढत होते, तो बी वैऱ्यानं खणून काढला. ह्यो एकटाच राहिला. वाटलं तुला घेऊन टाका. असं का म्हणता येईल? राहू दे ते तुमच्या जवळच. तुमचा वाडा लुटला गेला, फार वाईट वाटलं. जे काही नुकसान झालं असेल ते भरून देण्यात आम्हाला मनापासून आनंद वाटेल. काय म्हणालास? काय बी समजणं झाले. लुटणार बी आपलंच आणि नुकसान भरून देतो म्हणणार बी आपलंच. काय बोलत हे आई? कोण लुटणार आहे? आम्ही समजलो नाही. लुटलं निजामानच, पर त्यासनी वाट कुणी धावली? कुणी? विचार तुझ्या मामालाच. मामा? रास्ते मामा? तेच रह बाबा, तेच. ते स्वतः लुटारूंच्या बरोबर होते? विचार की समजसनी. अरे तुझ्या भीतीनं कोणी बोललं नसल, पर त्यानंच आमचा वाडा दावला. आमच्या मोहर त्यांचा वाडा. तो तेवढा कसा शाबूत राहिला? हा, मोकळा होता होई त्यो. आई, तुम्ही चिंता करू नका. तुमचा वाडा होता त्यापेक्षा चांगला उभा राहील आणि अपराधाला शासनही होईल. कोण आहे तिकडे? आज्ञा सरकार. मल्हारराव रस्त्यानं आत्ताच्या आत्ता दरवाजा बाहेर काढा. पण म्हणतात श्रीमंतांची प्रकृती अजून म्हणावी तशी चांगली नाही. त्यात मोहिमेवरून आल्यावर हा मनस्ताप. हे बरं झालं. शास्त्री बुवा, याची चिंता लागून राहिली आहे आम्हाला. शिवाय रावसाहेबांचा स्वभाव संतापी. मोहिमेवरून आल्यापासून श्रीमंतांची गाठ कोणाशीच पडू नये याचीच आम्ही काळजी घेत होतो. पण ही निंबाळकरांची जीवबाई श्रीमंत आले. नाना, त्वरित माणसं पाठवा. निजाम पुण्यावर चालून आला असताना ज्या कोणी फंद फितुरी केली, नीचपणा केला, त्या सर्वांची यादी तयार करा. त्या सर्वांवर आरोपपत्र दाखल करून शास्त्री बुवांच्या समोर न्यायासंगत उभं करा. जशी आज्ञा श्रीमंत. म्हणजे मल्हारराव रास्त्याना सुद्धा? नाही मल्हारबा, रस्त्यांचा निर्णय आम्ही स्वतः करणार आहोत. आता तुमच्या समोर. सरकार, रास्ते सरकार आले. येऊ दे त्यांना. या रास्ते आपण पेशवाईचे सरदार, आमच्या मातोश्रींचे सख्खे बंधू. आम्ही राक्षस भुवनावरून आलो. नगारे तुताऱ्या वाजल्या पुण्यात. आपल्या कानी नाही आल्या. आपण दरबारी हजर झाला नाहीत, वाड्यावरही आला नाहीत. असा अपराध तरी काय घडला आमच्याकडून? तसं नव्हे श्रीमंत, पण प्रकृती जरा अपचनाचा त्रास होतो वाटतं. रावसाहेब, खरंच सांगतो रावसाहेब, या ज्वरानं जरा. रास्ते, अजून आम्ही तुम्हाला बसण्याची आज्ञा केलेली नाही. माधवा, तुम्ही पेशव्यांसमोर बोलत आहात ती विसरू नका. आम्ही राक्षस भुवनावरून आपल्याला खलिते पाठवले. आपण त्याची दखल घेतली नाहीत. वेळोवेळी सूचना केल्या, त्याही पाळल्या नाहीत. क्षम्य, हेही एक वार क्षम्य समजू आम्ही. पण आपण त्याही पुढे गेलात.
निजामाशी हात मिळवणी करून ज्यांनी पुढं उठलं अशापैकी तुम्ही एक आहात असं आम्हाला समजलेलं आहे. पण श्रीमंत व्हायला शास्त्री बुवा, ही आमची घरची माणसं आणि यांचे असले किळसवाणे उद्योग. ही अशी माणसं पाहिली की आमची मान शर्मेनं खाली जाते. ही आमची वडीलधारी मंडळी आणि यांची ही राजनिष्ठा. प्रजेला कुठल्या तोंडाने शिकवायचं आम्ही? क्षमा श्रीमंत, क्षमा. कसुरीची माफी असावी. क्षमा? वार असते वा असते. निजामाशी मिळून पुण्यात केलेल्या नीच धाडसापेक्षाही आपले क्षमा मागण्याचं धाडस खालच्या पातळीचं आहे. तुम्हाला क्षमा आणि कशाबद्दल? शत्रूशी हात मिळवणी करून आमचंच घरदार लुटलं त्याबद्दल? का आमची मंदिरं भ्रष्ट होत असताना शांत उभं राहिल्याबद्दल? नाही रास्ते. एक वेळ आम्ही निजामाला क्षमा करू, कारण तो आमचा शत्रूच आहे. पण तुमच्या सारख्यांना क्षमा करणं म्हणजे स्वतःच्या पायावर थोंडा मारून घेण्यासारखं आहे. रावसाहेब, रास्त्यांचा हा पहिलाच अपराध आहे. शिवाय ते आपले मामा. आमचे मामा हाच त्यांचा पहिला अपराध. कारण त्यांना दिलेली शिक्षा आम्हालाही क्लेशदायक ठरणार आहे. कारण ते आमचे आप्त. मल्हारराव, आपला पहिला अपराध लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड फरमावित आहोत. त्वरित रकमेचा भरणा झाला नाही तर आपली स्थावर जंगम मालमत्ता जप्त करून भरणा करून घेण्यात येईल. श्रीमंत, प्रत्येक बाबतीत प्रकृतीला असा त्रास करून घेणं. शास्त्री बुवा, आमच्या वडिलांची आणि मातोश्रींची पुण्याई थोर, पण दोघांच्याही बंधूंनी आमची तळमळ समजून घेऊ नये असा कोणता अपराध घडला असेल गतजन्मी आमच्या हातून? काय म्हणता? दंड? माधवानं आपल्याला दंड ठोकला? पण असा गुन्हा तरी काय केला? गुन्हा हाच. निजाम पुण्यावर चढून आला तेव्हा पुणे वाचावं म्हणून धडपड केली. सारं शहर बेचिराख होणे म्हणून त्याच्या मिनतवाऱ्या केल्या. सरसट सगळी ससे हुलपट होण्यापेक्षा जाईल तेवढं जाईल आणि राहील तेवढं शाबूत राहील या उद्देशानं शहर वाचवलं तर आपल्या चिरंजीवानी आमच्या पदरी माप घातलं. येतो आम्ही आता. थोडं थांबा. मी माधवाला सांगते. माझी खात्री आहे माझा शब्द तो मोडणार नाही. ते आपला आपण पाहून घ्या. पण एकच सांगतो ताई साहेब, आम्हाला जर दंड झाला तर पुण्या वाड्यात पाऊल म्हणून टाकणार नाही. येतो आम्ही. वाट पाहत होता? हो, पूजेला जायचं होतं ना. अरे हो, विसरलोच की. सदरेवर गेलो आणि तिकडेच अडकलो. किती मनस्ताप करून घ्यायचा. मनस्ताप? कसला? रास्ते मामासाहेबांना. असं म्हणजे माणसं पोहोचण्याच्या आधी बातम्या पोहोचतात हे शनिवारवाड्याचं वैशिष्ट्यच होऊन बसलंय. पण त्यांना शिक्षा नाही रमा, ही शिक्षा आम्ही रास्ते मामांना केली नाही, आमची आम्हालाच केली आहे. असं का बोलायचं ते? सदरेवरून रास्ते मामासाहेब थेट सासूबाईंच्या माहेरी गेले म्हणे. म्हणजे एकाच दिवसात मातोश्रींची 2 रूपं पाहण्याचा योग तुमच्या नशिबी दिसतो.